नवरात्र आहे डबल ते पांडुरंगाचं सोडून दुसऱ्या देवाच्या नादीच लागत नाही, कारण त्यांनी सांगितलंय थाप मारा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकापे काम नाही ते, आम्ही फक्त विठोबाचं नाम, आमच्या चित्ता सुद्धा एकच आहे, एक अधेरीला चित्ती आम्ही रखुमाईचा, बाकीच्या देवाचं वर्णनही करण्याचा विषय, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. मग एवढे वारकरी संप्रदायातले संत एकनिष्ठ आहेत. पांडुरंग हा इको कमी वरच्या आवाज कमी ठेव, मला चांगला लागला होता. वारकरी संप्रदायाची इष्ट देवता कोण आहे? पांडुरंग परमात्मा. नाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे खांब आहे. जनार्दन एकनाथन खांब दिला, तुम्ही वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे खांब आहात, म्हणजे वारकरी संप्रदायातली तुम्ही जबाबदार माणसं आहेत, आणि तरी सुद्धा तुम्ही पांडुरंगाचं सोडून देवीचं वर्णन कसं काय करता? म्हणजे हे तसंच झालं ना. संप्रदाय पांडुरंगाचा, वैष्णव संप्रदाय, वर्णन कुणाचं? देवीचं. ही शाक्त संप्रदायातली माणसं आली, म्हणजे एका पक्षात राहायचं आणि दुसऱ्या पक्षाचा प्रचार करायचा. दिवसा बडतर पकारत्या तुला, हा तसं जमत नसतंय. ज्याची खावी पोळी त्याच्या नावानं वाजवावी टाळी. मग वारकरी संप्रदायातली तुम्ही माणसं देवीचं वर्णन कसं काय करता? विडल त्याचं उत्तर आहे का? हॅलो, पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलं काय, देवीचं वर्णन केलं काय, तरी संतांच्या एकनिष्ठतेला बाधा येत नाही. याचं कारण देवी आणि पांडुरंग आपल्याला वेगळे दिसतात, नाथबाबांना वेगळे दिसत नाही. हा देवन, ही देवीन, ही शारदान, ही दुर्गान, ही महादेवन, ही गणपतीन, ही विष्णू, हे आपल्याला दिसायला भिन्न भाव आहेत. अहो, दुर्गा देवीन, पांडुरंग परमात्मा, नाथ महाराज म्हणतात वेगळे नाहीत. कस काय? आषाढ कार्तिक नाथबाबांना वेगळे दिसत नाहीत. म्हणून तर म्हणतात आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटीव, पुंडलिक दिवटा शोभे चंद्रभागे वाळवंटीव, हे जनार्दने आंबा उभी कर ठेवून कटीव. अंबिकाच पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात तीच अंबिका आहे माय बाप. एका जनार्दने आंबा उभी कर ठेवून कटी. हे भिन्न दिसायला जसे जसे अवतार घेत. तुम्हाला एक सांग का, लोक देवी सुद्धा भेद करते, तो वेगवेगळ्या देवीचे अवतार वेगवेगळे, सगळ्या देव्या समानच आहेत. तुळजा असल, दुर्गा असल, चामुंडा असल, कालिका असल, येडाय असन, बोलाय असन, तुकाय असन, रेणुका, यमाई, शांताई, मुकाई, काय देव आहे काय कमीत का? जसे जसे अवतार घेतले त्या त्या पद्धतीने देवीची नावं पडली.
कसं आहे सोपं सांगतो. रस्त्याच्या कडेला आंब्याचं झाड, दिंडी निघाली, एका वारकऱ्याने त्या आंबा बघितला. दिंडी गेली पुढं, वारकरी मागं राहिलं होतं. आंबा खाण्याची वारकऱ्याला इच्छा झाली. आंबा कोणी बघितला? डोळ्याने. तिथपर्यंत नेलं कोणी? पायाने. तोडला कशाने? हाताने. वास कोणी घेतला? नाकाने. चव कोणाला मिळाली? जिभीला. गेला कुठं आंबा? पोटात. तृप्त काय झाला? आत्मा. हाय का कोणाची कोणाला मिळ? ही बघितलं मालकाने, ज्याचं आंब्याचं झाड आहे, त्याने ह्याला इकोय का काय बरं, असं थाप मारली की त्याचं लय वेळ टिकून राहते होते. हेमिंग असं. थोडा माईक मागा घ्या, थोडा माईक. हा. आंब्याच्या झाडाच्या मालकाने ते बघितलं. आंब्याच्या झाडाच्या मालकाने ते बघितलं. म्हणलं आपल्याला नाही विचारता आंबा ह्याने हाणलाय. त्यांनी काठी काढली, त्याला तेल लावलं परत काठीला, आणि इतका हाणला दपादप पाठ जोड आपली. मार कोणी खाल्ला? पाटीने. हाय का काय पाटीचा संबंध? पाटीने मेंदूकड तक्रार केली, बॉस तुमच्या राज्यात खऱ्याला किंमत नाही का? माझा संबंध नसताना मला मार भेटला कस काय? मेंदू म्हणलं काय झालं? अहो म्हणले बघितला कोणी, तोडला कोणी, मार कोणाला भेटला? हाय का काय संबंध? मेंदू म्हणला येडेवणी करू नको, गप मर. मार मला का भेटला? त्यांच्या संग तू गेलीच का? पाठ म्हणली काय बोलता राव, गेली का? म्हणजे जावाच लागणार, आमचा देह एक आहे, मला जावंच लागणार. मेंदू म्हणला मग जावं लागणार, मग मार खावा लागणार. अवयव भिन्न आहेत पण जीव मात्र एकच आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे एका देहाचे अवयव, तू का म्हणे देहाचे अवयव, देहाचे अवयव सुख दुःख दो भोग जीव पावे. अवयव जरी भिन्न असतील तरी जीव एक आहे. तसं देवांचे अवतार जरी भिन्न असतील, देवींचे अवतार जरी भिन्न असतील, त्या देवीचं मूळ स्वरूप मात्र एकच आहे, ते आदिमाया शक्ती. शंकराचार्यांनी देव पंचेतनामध्ये 5 देवाची रचना केली. 1 नंबरला गणपती, 2 नंबरला शिवजी, 3 नंबरला विष्णुदेव, 4 नंबरला सूर्यदेव आणि 5 नंबरला आदिमाया शक्ती. देव पंचायतनामध्ये सुद्धा ज्या मातेला स्थान आहे ते असणारी दुर्गा देवी. विडल सर्वांच्या आधीची आहे म्हणून तिला अनादी म्हणतात. अनादी शब्दाचा अर्थ जर ते सर्वांच्या आधीची. पूर्वी कोटीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. कानुबा तेरे तेरे ते मूळ परब्रह्म म्हणजे ते देवीचं मूळ स्वरूप असणारे ते अनादी आहे, निर्गुण निराकार आहे, पण भक्तासाठी सगुण साकार झाले म्हणून अंबिका. आणि तिनं भागवत धर्माचा प्रसार केला म्हणून तिला नाथ महाराज भगवती म्हणतात. अशा देवीनं हातात कोणती परडी घेतली? अभंगाच्या पहिल्या चरणात अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, के बोली हाथी, दूध पर के बोली हाथी, दूध पर के बोली हाथी,
बोधवती देवोनी हात भूत ज्ञानाचा पाजरती ज्ञानाचा पाजरती उदो उदो भक्तनाचती उदो उदो भक्तनाचती गुंधळा येई हो जगदंबे गुंधळा येई हो जगदंबे उदो भक्तनाचती उदो भक्तनाचती गुंधळा येई हो जगदंबे गुंधळा येई हो जगदंबे अनादी हे देवीचं स्वरूप सगुण साकार झाले म्हणून अंबिका, आणि तीच अंबिका पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये नाथ महाराज म्हणतात आम्ही पांडुरंगालाच भगवती म्हणतो. भगवती कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी ती भगवती. या देवीने हातामध्ये बोध परडी घेऊन हातामध्ये बोधाची परडी घेतली. परडी माहिती का? इकडे जोगवा वगैरे मागतात का तुमच्या माहिती ना? जोगवा जोगवा का मागते तो? ह्याच्या मागे शास्त्री आपल्या धर्मातली संस्कृतीतली प्रत्येक गोष्ट त्याच्या मागे काहीतरी रहस्य काहीतरी कथा आहे. उठसूट अशा मोकार गोष्टी नसतात, पण आपण त्याच्या तळाशी जात नाही. हे आपला मूर्खपण आहे. जोगवा का मागायचा त्याचं कारण आहे. प्रत्येक हातामध्ये परडी घेऊन आमचे आराधीन माता माऊली असेल किंवा ज्यांच्या हातावर परडी आहे ती माऊली 5 घरं का व्हायना मागते आणि देवीचा जे जे करायचं करत. अंबाबाईचा जोगवा जोगवा का मागायचा त्याच्या मागचं शास्त्र आहे का? आपला जसा परिवार आहे तसा अंबिका मातेचा सुद्धा परिवार आहे बरं का. ऐका. ए शांत बसा. पुढं बस. तर काय काय बोर आहे का काय? त्याला टेकू नको बस. पुढं बसायचं मस्त. इतक्या लवकर टेकवतो का? छान मुलं आहेत, गोंडस आहेत चांगले. पोराला चित्र असतात. मी लय भेटतो पोरांना. त्यांना काय महाराजांनी फिराच पडले गपकुन बोलत आहेत ती. एक कीर्तनात कालवा करायचं मी बोलू नको. ते मला म्हणला तुम्हीच बोलू नका. तर म्हणलं मला बोलायला गावाने बोललेले. एका प्रश्न उत्तर दे मला विचारते. मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वाढल्या बारीक होती? मला नाही येत. ते मला किती सोपं आहे. बिडी तर बिडी वाढल्या बारीकच आहे. बाप रोज वडत ती बघत आहे. बापाने पहिल्यांदा नीट राहा. बऱ्याच बापाने पोरं बिघडवल्या. तर परवा मला बाप भेटला. म्हणला महाराज माझा पोरगा दारू पितोय ही मला 13 वर्षानंतर कळालं. म्हणलं तुम्ही एकाच घरात राहता का? हा म्हणलं एकाच. म्हणलं इतक्या लेट कसं काय? नेमकं कळालं कधी? तेव्हा म्हणला परवा. आम्ही म्हणलं कसं काय? म्हणला मी ढाब्यावर आत शिरलं तो बाहेर निघाला. म्हणजे तूच ती करतोय म्हणल्या पोरगा काय हरिपाठ करणार आहे का? बापच पोरला बिडी पिटून आणणार तर बिडी इजल्या परत पेटाय कोणाला जायचंय? पोराला तर इजूनच देत नाही ना. झटखानीतच येतं. हे खाताडी पेताडी वाढल्यात कशामुळं? आधी आपण नीट राहा. जुन्या पिढीचं जीवन नीट पाहिजे तर नवीन पिढी आपल्याकडून काहीतरी आदर्श घेईन. सगळ्या म्हातारने सध्या बाबाटा केलाय. तरुण पिढी बिघडली. पोरांचा बघा आम्ही काय करायचंय ती. तुम्ही पहिल्या मंदिरात पत्ते खेळायचं बंद करा. तूच मारुतीला राणी धावतून पोरं बिघडली. पोरं नीट आहे. तू येडेवानी करू नको. पिटल जगी आईसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा. आई वडील शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोवण. तसे संस्कार आपण मुलांवर लावले तर मुलं घडणार आहेत ना. एक जणाच्या दारात पेरूचं झाड रोजच पेरू चुरायला जायचे. मालक म्हणला कोण नाही तर नाईट दुटी केली. एक पोर गगवलं सण कानाखाली टाकल्या. त्याचं गचुर धरलं. चल घरी तुझ्या बापाकडे. तुझ्या बापाला तुझं नाव सांगतो. ते मला ग बसा. माझे पप्पा घरी सापडणारच नाही. म्हणले कुठे आहे तुझे पप्पा? म्हणला मी खालच्या फांदीवर ते वरच्या फांदीवर आहेत. म्हणजे संगत जर चोरी करत असतील तर काय मुलांकडून आपण अपेक्षा करायची हो? त्याच्यामुळं आपण अगोदर नीट राहू आणि आपल्याकडे बघून पुढची पिढी घडणार आहे हे जाणकारांना लक्षात ठेवा. विडवलं आपला जसा परिवार आहे तसा अंबिका मातेचा परिवार आहे. आपला विषय चाललाय. अंबिका मातेचे पती झमदाग्नी एकदम रागीट. झमदाग्नी म्हणजे नावातच आगई. ती काही सोपं नव्हतं. तशा माणसासोबत अंबिका मातेने कसा संसार केला असेल हे विशेष आहे. आणि नाहीतरी आपल्यासारख्या पुरुष बांधवांच्या झमदाग्नी सोबत ह्याच अंबिकेने संसार करू जाणं
नाही तर हे जमदाग्नी सांभाळायचं तर एवढं सोपं आहे का? लय विचित्र जमदाग्नी सुद्धा सध्याच्या कलियुगातली. आणि एक वाक्य सांगतो, शेतकऱ्याची अंबिका घरातली अत्यंत प्रसन्न आणि नियोजनबद्ध सूत्रबद्ध संसार चालवते. म्हणून शेतकरी कुठं का व्हायना सध्या रुळाव चालू आहे. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची कसली अपेक्षा नाही. आणि नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसून जाते. कापूस याचा परत महागारी. शेजारी म्हणजे 1.5 महिने येणार होते, 1.5 तासात कसं काय म्हणे. त्यांचं ऐकून काय मग काय कपाशीचं नुकसान करू का? मग मर कर काम. आपले जे कडक टोप्या आहेत ना पुरुष मंडळींच्या, ही महिला शक्तीच्या जोरावर एकदा स्त्री शक्तीच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. जरा जोरात वाजवाय पाहिजे होते, पण असू दे आता. कणत कुत का व्हायना पण केलं मावल्यांचं कौतुक. 365 दिवस आपल्यासाठी झटत ते, निदान 9 दिवस तरी महिलांचा सन्मान करा. विठ्ठल नवरात्र त्याच्यासाठी आहे की स्त्री शक्तीचा जागर व्हावा, स्त्रियांचा सन्मान, स्त्रियांचं कर्तृत्व, त्यांच्याविषयी बघण्याची भावना, त्यांच्याविषयी अंतकरणामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी समाजामध्ये निर्माण व्हावी, यासाठी हा कीर्तन सोहळा आहे. विठ्ठल आवाज वाढा थोडा मॉनिटरला. जमदाग्नीसोबत संसार करणं एवढं सोपं नाही. अत्यंत रागीट होतो माय. आणि राग काय कामाचा नसतो. 2 मिनिटाचा राग आणि भीक माग. रागावर कंट्रोल ठेवा. मिनिटाचा राग आहे पण आयुष्य बरबाद करते ना. हे पोरं सोरं बघा ना, उग कोण कोणाला थोडं बोललं म्हणून कॉलेजमध्ये हाणामारी दारादारी वडावडी का, तो मला असं बोललाय ना, ती खुन्नच ध्यानात ठेवायची. मग परत त्यांनी त्याचे 4-5 कार्यकर्ते गोऱ्या करायची, दारादारी करायची. बसला आयुष्यभर जेलमध्ये खडी फुडीत. कंट्रोल ठेवा रागावर. राग काय चांगला नसतो. जमदाग्नीला अत्यंत रागीट ऋषी, त्यांच्या घरात जरा भांडणं झाली. काय भांडणं झाली, कशी झाली ते निवांत वाचून घ्या, आपल्याकडे वेळ कमी. आणि भांडणं होत नाही असं घरच नाही. घरोघरी मातीच्या, आणि ज्यात नाही मग ते घरच नाही. विठ्ठल भांडणं होणार. कुठं नवरा बायकोची कळवंड आहे, कुठं सासूचं चालू आहे, कुठं बहीण भावाचं चालू आहे. म्हणजे प्रत्येक घरात काय ना काय धिंगाणा आहेच. पण माझी विनंती, समजून घेण्याची भावना ठेवा, वाद कमी होतो. बाय बाप, ऍडजस्टमेंट नावाची काय गोष्ट आहे का नाही? कायम खुन्नस धरतो, शब्दच देण्यात ठेवतो, मरचिन ना. तसं जमत नसतं. ऍडजस्टमेंट. आमच्या कॉलेजमध्ये एक पोरग यायचं, ती पुढून इन करायचं आणि मागून शर्ट मोकळा सोडायचा, असं मध्ये खटकी ठेवायचं. निम्यापर्यंत पुढून येणं आणि मागून शर्ट मोकळा सोडायचं. प्राचार्याने बोलून घेतलं, ही फॅशन बंद कर, बाकीची पोरं बिघडायला लागलं तुझ्या नावात. ते म्हणला, साहेब ही गरिबीचं दुःख ज्याचं जळतं त्याला कळतं. ते मला काय झालंय, काय झालंय म्हणजे, माझा शर्ट पुढून फाटलाय म्हणून आत घालतो आणि पॅन्ट मागून फाटले म्हणून शर्ट मोकळा सोडतो. ह्याला म्हणायचे ऍडजस्टमेंट. म्हणजे पुढचा फाटलेला झाकला आणि मागचा फाटलेला परत वरून पांघरून टाकलं. म्हणजे ह्याला म्हणायचं हुशार माणसाचं लक्ष. आणि तिचं कुणाचं बी चुकतच असतं बघा. त्याच्यामुळे कमी जास्त होतच असतं. समजून घेण्याची भावना. हा, पती पत्नीची भांडणं लागली आणि पुरुष मंडळींचं बोलणं लय वाईट असतं. मग थोडंच बोलतात पण इतकं वाईट बोलतात. मालकाचं डोकं दुखत होतं, मालकीन मालकाचं डोकं दाबीत होते. डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणाले, होय लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्याच्यानंतर मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखलं, तुमचं डोकं कोण दाबायचं? तेव्हा मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला हार घातला तशी माझी डोकेदुखी वाढली. नाही तर इतका सुखानं आनंदात मस्त मी पक्षासारखा हवेत उडत होतो. स्वच्छंदी माझं जीवन होतो. पण तो माझी पुरी बर्बादी केली. आता इतकं टोचून बोलल्यावर कसा मावल्याने संसार करायचा? नाही बाप, हे बोलणं जरा जीभ ताब्यात ठेवून समजून घ्या. विडल पती पत्नी देखील भावाभावात एक विचार ठेवा. घरात भांडणं करू नका. काय काय माणसं अशी अख्ख्या गावाला गोड बोलतात पण भावासंग नीट नाही. पण एक वाक्य सांगतो, तुमच्या कठीण प्रसंग आल्यावर गाव येणार नाही पण तुमचा भाव येणार आहे. त्याच्यामुळे भावावर प्रेम करा. माय बाप, बंधू प्रेम टिकवा. कोण नसतं हे मित्र भित्र काय नसतं.
ही उग तुम्ही पाजितात म्हणून ती गोड बोलतात आणि तुमच्या गुळफिकीत येते ते मित्र भित्र सगळी स्वार्थी असतात हे जे मित्र भित्र कोण भाव करा धावून येत असतो त्याच्यामुळे बंधू प्रेम टिकवा विडलं आख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग करू नका बंधू प्रेम टिकवा भावावर किती प्रेम असावं रामाकडून शिकावं आणि भावावर किती प्रेम असावं लक्ष्मणाकडून शिकावं आपल्या भावाच्या प्रेमासाठी लक्ष्मणानं संपूर्ण राज्याचा त्याग केला आणि वनवास लक्ष्मणाचा काहीच संबंध नव्हता पण गेला का नाही सोबत बंधू प्रेम आणि भावाभावात प्रेम ठेवण्यासाठी जावा जावाने नीट राहावा आल्यात का जावा जावा हा जरा एक विचारानं राहावा नाही तर अर्थच बघा जावा जावा कधीच एका ठिकाणी न यावा तिचं नाव जावा पण समजून बहिणी बहिणीसारखं राहा प्रेम टिकवा घरात भांडणं करू नका हे तर आपला विषय चालला बहीण भावात प्रेम टिकवा बहीण भावाचं प्रेम सुद्धा राहिलं नाही जेमनीला मार्केट आल्यामुळे बहीण भावा दावा लावते पैसे फेकन मग सहीला ये पैसा पहिल्या स्थानावाला नातं दुसऱ्या स्थानावर गेलं नाती टिकवा बहीण भावाचं प्रेम टिकवा म्हणून तर आता सरकारने योजना काढली लाडकी बहीण आला का हप्ता त्याच्यामुळे चेहरा प्रसन्न सगळे तीन तीन घेऊन बसलात कीर्तनात तुम्ही तरी काय सोप्या परवा मला चेक म्हणले महाराज तिसरा हप्ता काय म्हणलं दम काढ ना दोन तर पहिलं झाल्यात ना जमा तिसऱ्याला थोडा दम काढतो पण काय माणसाला इतकी अपेक्षा लाडकी बहीण अंदाजी मेला कागद वागू वागू जाशी तो ती घरी त्याला वाटतं तेवढंच प्यायला फिला होत्या ना आता तुला प्यायला 1.5 कुठं पुरत असतात का महिन्याला तुला दिवसाला 4-5 लागत येतं तेवढाच थोडाफार आधार लाडकी बहीण चांगली योजना आहे बाबा कुणी विचार केला होता आजपर्यंत आपला पण आमच्या माता मावल्यांचा सरकारने विचार केला लाडकी बहीण योजना काढली फक्त माझी बहिणीनं विनंती ज्यांनी आता लाडकी बहीण योजना काढली त्या भावांना विसरू नका नाही तर भाऊ रोज भाषणात सांगत येते आम्ही दिली रे भावांना सुद्धा भरवसा राहिला नाही बहिणीवर नेमके बहिणी काय करत लोक म्हणजे खायचं एकाचं आणि गायचं एकाचं तसं करू नका जरा खाल्लेल्या अन्नाला जागा विडल वाद करू नका नात्यातला दुरावा वाढवू नका प्रेम टिकवा अंबिका माता आणि जमदाग्नीमध्ये झाली भांडणं हे तर आपला मूळ विषय चालू आहे आणि भांडणं झाल्याच नंतर राघव वैताग अंबिका मातेला 2 मुलं थोरल्या मुलाचं नाव जोगवा आणि धाकल्याचं नाव परशुराम आणि परशुराम म्हणजे काय 21 वेळा पृथ्वी निश्चित्र करणारा ते काय सोपा वाघ होता काय घरामध्ये भांडण झाल्यानंतर जोगवा जो थोरला मुलगा होता अंबिका मातेचा तो पळून गेला सगळीकडे शोधाशोध सुरू केली पण अजून सुद्धा जोगवा सापडला तवापासून जी पळून गेलाय ते अजून जोगवा सापडलाच नाही पण आताचा माता माऊली हातात परडी घेतं प्रत्येक दारात जाताना विनंती करता अंबाबाईचा जोगवा याचा अर्थ आमच्या अंबाबाईचा जोगवा पळून गेलाय तो तुमच्या घरी आलाय का हे त्या शब्दातला अर्थ घरातल्या माऊलीने सांगितलं आमच्या घरात आला नाही त्या आराधीन माता माऊलीला किंवा देवीची भक्ती असणाऱ्या त्या माऊलीला तो विश्वास बसत नाही मग घरातली माऊली हातातलं सगळं काम सोडते धान्याची पिठाची चिमट घेते आणि त्या परशुरामात टाकते ह्याचा अर्थ हे अण्णा शपथ तुमचा जोगवा आमच्या घरी आला म्हणून आईचा जोगवा प्रगटली
जोगवा गोळा झाला. पण 50-50 बरं का, आता निमा मला निमा तुम्हाला कीर्तन झाल्यावर. विडाला आनंद आहे माय बाप. काय हे लोकांचा विचार नसतो करायचा. गायनाचे एवढे आपली छंद आपल्या अंतकरणातल्या भावल्या तुकोबारा म्हणले मी लोक काय म्हणतात तुका मने अंगीन शक्ती ते नाचोरंगी. हिथं नाचलं पाहिजे, हिथं आनंद लुटला पाहिजे. हा त्याच्यामुळं जोगवा का मागायचा याच्या मागलं शास्त्र तुम्हाला सांगितलं. आणि परडी घेऊन आपण जोगवा मागतो. तसं नाथ महाराज म्हणतात माझ्या पांडुरंग स्वरूप असणाऱ्या भगवती मातेने हातामध्ये परडी घेतली. पण कोणते बोध परडी घेऊन हातामध्ये बोधाची परडी घेतली. तीच परडी संतांच्या हातामध्ये दिली आणि संतांनी सुद्धा हातामध्ये बोधाची परडी घेतली आणि प्रत्येकाला बोध दिला. बोध दिला याचा अर्थ की उपदेश. पूर्ण बोधाची घेणं परडी याचा अर्थ बोध या शब्दाचा अर्थ की उपदेश. बोधाची परडी संतांच्या हातामध्ये आहे म्हणून त्यांचा अवतारच त्याच्यासाठी आहे की सर्व समाजाचं जीवन हे सुजलाम सुफलाम हवं. अन्याय अधर्म अत्याचार हा संपुष्टात यावा. सगळीकडे रामराज्य यावं. संपूर्ण माणसाचं जीवन हे आनंदी व्हावं यासाठी सर्व संतांनी समाजाला बोध केलेला आहे. पूर्ण बोधाची घेहीन परडी. बोध परडी घेऊन हातामध्ये बोधाची परडी घेतली. बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळते. पोत पाजळतात मायबाप. तो नाथ महाराज आम्ही सर्व संतांनी पोत पाजळा पण कशाचा? ज्ञानाचा पोत पाजळा. आणि ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आहे त्याला दुःखच नाही. विडवलं ज्ञान मग क्षेत्र कोणते असू द्या. नाही ज्ञानेन सदृश्यम. ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगाच्या पाठी दुसरी. आणि क्षेत्र गायन असो वादन असो समाजकारण राजकारण प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान असावं. आणि ते ज्ञान जर आपल्याकडे असेल तर कोणतंही काम अवघड नाही. म्हणून जीवनामध्ये ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञानोबरांनी ज्ञानाचा पोत पाजळला. 16व्या वर्षीच 9034ची ज्ञानेश्वरी जगाला दान दिली. म्हणजे पोत ज्ञानाचा. आता ज्ञानेश्वरी आपल्याला लिहायची नाही फक्त वाचायची आहे. आणि 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी माणसं 70 वय झाले वाचित्यात. 80च्या पुढं पारायणाला नंबर वाढल्यावर हात थरथर कापायला लागल्या. कोणच्या ओळी बोट आहे त्याची त्यालाच कळत नाही. कायला तू म्हातारपणात गुडघ्याच्या वाट्या सारखल्या म्हणून तुम्हाला वारीला जायचंय. जाऊच नको. मोकार दिंडी मालकाला त्रास करशील. घरूनला येऊ दिंडी बघ. चांगला तरुण होता तेव्हा डीजे पुढे बोंबलत फिरला. डहाबी जोडी सुटला बोंबलत फिरला. नादा काला म्हातारा झाल्या वारी करतो. परमार्थ करायचा कधी थप. तरणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत तरणा तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. ज्ञानाचा पोत पाजळायचा आहे. तरुणपणात आवाज वाढवा. तरुणांनी एकदा हातात काम घेतलं की आरपारची लढाई होत असते. म्हणून ही फुलेनगर मित्रमंडळ आज सगळे जवान कंपनी तरुण तडफदार. एकदा तरुण मंडळांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. नवरात्राच्या निमित्ताची पहिल्या माळेची सुरुवात त्यांनी कीर्तनाने केली. ही तरुणांच्या विचाराचा विजय मायबाप. तरुण मुलांनी नवरात्र उत्सवात कीर्तन ठेवणं आणि एवढा भव्य दिव्य सोहळा आयोजित करणं हे सध्याच्या काळात काय सोपी गोष्ट आहे का? नाही तर देवीच्या पुढे दुसऱ्या देव्या आणतात नाचवायला. देवी विचार करते माझं स्वरूप कोणतं. तुम्ही काय कार्यक्रम ठेवला? नवरात्र करायचे असे सात्विक नवरात्र करा. विडवलं तरुण मुलांमध्ये
ताकद आहे. ज्ञानाचा पोत पाजळला ज्ञानोबाराने तरुणपणामध्ये. आपल्याही जीवनामध्ये तरुणपणात ज्ञानाचा पोत पाजळला. वय वर्ष 16 ज्ञानेश्वरी जगाला दान. वय वर्ष 16 विवेकानंदाने देशासाठी जीवाचं केलं रान. वय वर्ष 16 छत्रपतीने स्वराज्याची वाढवली शान. आणि असे महात्मे भारतात जन्माला आले याचा मला सार्थ आहे स्वाभिमान. त्यांचा स्वाभिमान आणि अभिमान ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. स्वराज्याचं तोरण मानलं. तरुण जे काम करू शकतो ते कुणीच करू शकत नाही म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या मते देशातली सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे युवा शक्ती. विडवलं यस पोत ज्ञानाचा पाजळते. आणि या सर्व देवीचे भक्त मंडळी उदो उदो भक्त नाचती. सर्व भक्त मंडळी उदो उदो करून नाचतात. या देवीचा गोंधळ घालतात. उदो उदो करून नाचतात आणि देवीची गाणी म्हणतात. आता आताच्या गाण्याने सगळी मर्यादा सोडली म्हणा. देवीचं वर्णन करावं तर माझ्या नाथ महाराजांनी ज्ञानोबाला सुद्धा म्हणतात जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. आणि तुकोबाराने तर डायरेक्ट कबूलच करून टाकलं. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळे. तुकोबारे म्हणले आम्ही गोंधळीत आमचा गोंधळ घाला. एक जण आला तुकोबारेकडे महाराज हे तारखेला आमच्या गावात तुमचं गोंधळ ठरलं. ठीक आहे म्हणले. या म्हणले सगळे वारकरी मस्तपैकी पुरण पोळ्याचा स्वयंपाक. तुकोबाराने पोळ्या फेळ्या तसलं काय जमणार नाही. आम्हाला जर तुला गोंधळ आमचा जर तुला घालावं लागेल तर तुला बकराच मारावं लागेल. कपाळाला गंधन गळ्यात टपाऱ्या माळा. लोक म्हणली तुम्हाला बकरा एक नाही म्हणले 6 मारावे लागतील 6. आणि तेवढे बकरे जर तू माझ्या पुढं कापले तर आमचा गोंधळ तुमच्या दारात होईल. बकरा कोणता? काम क्रोध बकरा मारा. बकरे मारावं लागते. काम क्रोध लोभ मद मत्स अहंकार मितोपणा. आणि हे जर बकरे मारले तर तुमच्या दारात आम्ही गोंधळ घालायला येऊ. याचा अर्थ ज्ञानोबाराय गोंधळे आहेत. तुकोबाराय गोंधळे आहेत. सर्व संतांनी देवीचा गोंधळ केलेला आहे. आणि आजच्या अभंगातून नाथ महाराज तर डायरेक्ट म्हणतात आम्ही सर्व भक्त मंडळी या देवीची उदो उदो भक्त नाचती. नाथ महाराजांनी पैठणला गोंधळ घातला. गोंधळ कोणता? हरिनाम संकीर्तनचा गोंधळ. तसा तर गोंधळ रोजच चालू होता. नाथ महाराजांच्या घरी रोज भागवत कथा. हजारो समाज भागवत कथा श्रवण कर. आणि रोज पुरणपोळ्या. ऐश्वर्य संपन्न संतन काय त्यांच्या जीवनामध्ये शांती माय बाप. आता नुसतं नाव काय कांचे शांती पण गुण तसा नाही. नाव शांती नसलेली भांडणं आणती. काय करायचे नावाला? नावाप्रमाणे माणसाचं वर्तन असावं ना. चप्पल घालून माणूस देवघरात तरी नाथ महाराजांना राग आला ना. चप्पल काढून त्याची बाजूला ठेवली. दर्शन घेतलं. महाराज माझ्याकडे बरेच मंडळी येतात पण चप्पल उंबरट्याच्या बाहेर काढून येतात. पण तुमचं माझ्या इतकं प्रेम आहे की तुम्ही चप्पल काढण्याचं सुद्धा विसरला. अहंकारच गेला. नसतं मस्तक झाला. महाराज मला माफ करा. काय शांती आपण सारिके करीत येतात. त्या नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या. आणि पोळ्या सुद्धा अशा पोळी गोळून टाकले तर जाग्या विगरायची. आणि आता आताच्या पोळ्या आमचे एक मित्र पितरपट्ट्यात एका ठिकाणी गेलं पित्राला जेव्हा त्याचा अंग तुटला पण पोळी तुटणार का लबरची काका
लयच जड असतात म्हणे. काय काय भात असा टाळ्याला चिकटतो, इस्कूरच्या वेळी न्यावं लागते वरचा भात खाली वाढायला. अरे काय भात आहे का भात आहे नेमका काहीच कळाला नाही. स्वयंपाकाचा मेळ लागत म्हणे काय काय नाही शेवटपर्यंत. नवीन पुरींचा तर स्वयंपाकाचा विषयच नाही माझा, संपल्याचा माझ्या शिक्षणासाठी बाहेर आईचा लाड मारण्याचा. हां लग्न झाल्यावर काय नाही, तिकडे सासू जगदंबेचा अवतार. एका पुरीचं झालं लग्न, सासू म्हणे सुनबाई दसरा आहे करा पोळण पोळे. हे म्हणले दसरा, पण मनात विचार केला मला चपात्या जपात्या आणि पोळ्या कशा करा. त्यांनी यूट्यूबला गुरु मानलं आणि यूट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या. यूट्यूबवरून लिस्ट गोळा केली. निम्मा स्वयंपाक तयार झाला. आमटीला मिरच्या किती टाका ह्याचाच मिळ नाही, पण मला आमटी झणझणीत झाली पाहिजे. कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारिती का काय माणसं, माणसाकडे 10 म्हणजे 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या नुसते. मिरच्याचीच आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली, त्याने भाजीचा कलर बघितला, कलरवरनच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं म्हणली. माझी शिवरात्री दसऱ्या दिवशी तुमचं तुम्ही म्हणू का, पण नवरा नुसता दसरा म्हणल्यानं बायकोने स्वयंपाक म्हणल्यावर तो हसरात झाला नुसता. ते मला आज दसरा आणि बायकोने स्वयंपाक इतका नुसता हसायचं, ते उड्यात आणायचा बायकोने स्वयंपाक केला. म्हातारी म्हणली मरची नको खाऊ लय तिखट आहे. हे म्हणला माझ्या बायकोचं तुला कौतुकच वाटत नाही, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खालन त्याच्या कानातून धुरण डोळ्यातून घळाघळा घळाघळा पाण्याचं लॉटच्या लॉट नुसतं चाललेलं. त्याची बायको जवळ आली म्हणजे होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही. हो म्हणला नाही नाही भाजी जगातच एक नंबर. मग डोळ्यात कसं काय पाण्यात, ते मला आनंदाश्रू तर आनंदाश्रू देऊ का अजून थोडी भाजी. हो मला नको, हेच आनंद बळच पचवलाय मरण मी म्हणला. आता काय स्वयंपाकन काय तर नवीन पुरीला तर स्वयंपाकच येत नाही. तुम्हाला एक सांगतो, ज्यांना स्वयंपाक येत नाही त्यांनी सासूलाच आहे म्हणा. प्रत्येक सुनेला सांगतो ह्या नवरात्राच्या निमित्ताने एवढे एक वाक्य देण्यात ठेवा. घरी गेल्या गेल्या प्रत्येक सासूने सुनबाईला लेक माना, सुनाने सासूला आई माना. सगळ्या सुनाने घरी गेल्या गेल्या सासूला आई म्हणायचं डायरेक्ट. आई आई धरू का तुमचं पायी. म्हातारी मन माऊलीचे त्यांना ठेवले का काय. आई तुम्ही माझी आत्याबाई नाही, तुम्ही माझ्या आई आहात. आई मला जन्म दिले आई फक्त 18 वर्षापर्यंत, तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. मग म्हातारी म्हणते बाई हे दुसऱ्याचा लेकरू आलं मला आई म्हणतात तू कशाला स्वयंपाक करते. हो की बाजूला मी आहे नाही स्वयंपाक करायला. बसलीच म्हातारी चुली पुढून सुनबाई टीव्ही पुढून. तिकडं मालिका लागली तुझ्या तर जीवर रंगला जाम झाली. म्हातारी धुराने पारा मरायला लागली. ती ही जगला येड आहे फक्त गोड बोला. हा सासाला सांगतो सुनाला लेख म्हणा, पण लय म्हातारे आगाव. म्हाताऱ्याला डेंजर. हा एक म्हातारे दररोज इष्टीत बसायचे आणि कंडक्टरच्या शेजारीच बसायची. कंडक्टरला मोठ काजू बदाम खायला द्यायचे. 3 महिने त्यांनी मोठ काजू बदाम खाल्ले. त्याचं 22 किलो वजन वाढलं. व फुकाटचं गवलं मुठीच्या मुठी हाणायचं काजू बदाम होते नुसतं. कंडक्टर तर सांगतोय हो. आणि कंडक्टर म्हातारी करून फुकटचं काजू बदाम खायचं. ती 1.5 महिना काजू बदाम खाल्लं, त्याचं 22 किलो वजन वाढलं. आणि मग 1.5 महिन्यानं ते कंडक्टर मला आजीबाला होय आजीबाई का मला फुकट काजू बदाम खायला, काय तुमचं माझ्यावर लेकासारखं प्रेम जडले. ते म्हणे कशाचा लेख आणि कशाचा फेक बाबा. माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाती. पण काजू बदाम नुसतं चगळून फेकून देणं बरं वाटत नाहीत, म्हणून चगळल्याला तुला देते. त्यांनी चालू एसटीतच उडी टाकली. जाळा मला नोकरीचा म्हशी राखतो, पण म्हणला या असला धंदा नको रे. असली गिरायका भेटल्या का उपजरी यायचं त्यो. असल्या म्हाताऱ्याच्या परवा एक म्हातारी भेटली मला. मी म्हणला आजीबाई कसं काय चालू आहे पोराचा संसार. वाटोळं झालं वाटोळं. ना पोराचं का पोरीचं. पोराचं. म्हणलं का सुनबाईले बेकार. म्हणलं बेकार म्हणजे तुम्हाला दगड घालते काय. हा नुसते खाटव बसते. आणि खाटव बसून काय करते टीव्ही बघते. टीव्ही मी म्हणलं बघून दे की टीव्ही, पण मला जे मालिका बघायची ती बघूनच देत नाही. बघ म्हातारी बी दसरा बी मॅच काढला. ते नुसते रिमोटच हातात आहे, व्हॉट्सअपच खेळते. सगळी कामं मलाच करावं लागतात. खाटाच्या खाली अजिबात उतरत नाही. मी मला सुनबाई खाटाच्या खाली उतरत नाही. मग स्वयंपाक कोण करतं. अरे आज कोणाला सांगू नका, पोरालाच करावं लागतो. मी म्हणलं बेकार हो झाली सुनबाई खाटाच्या खाली उतराना, स्वयंपाक लेकाला करावं लागतो. जाऊन द्या मरून द्या झालेच लेकाचं. मी म्हणलं लेकीचं कसं काय, जावाई कसं काय. जावायचं नाव काढलं की म्हातारी पिटूनच उठली. माझा जावाय
नाव काढायचं नाही. सोनं 24 कॅरेट. माझ्या पुरला इतका जीव लावताय की तिला खटाच्या खाली उतरूनच देत नाहीत. अगं मग इकडं बी तेच चाललंय ना, तिकडं पळायचं आणि इकडं जळायचं. पटत काय सासा हो. नुसते ह्या देवीच्या आरत्या करता आणि सुनबाला त्रास देता का दुर्गा तुमच्या स्वप्नात तरी येईन का? घरातली बी दुर्गा जपा. समजून घेण्याची भावना ठेवा. सासू सोनामध्ये कसा एक विचार असावा. गोनाई राजा ये दोघे सासू सोना. कुटुंबामध्ये 14 माणसं आहेत, पण एक विचार आहे मायबाप, त्यांच्या अभंगात नावं गेली. लोक आदराने त्या सासूनाची नावं घेतात. आपण ह्याच्या लेवलमध्ये कुठंही व्हा. प्रत्येकाने आत्मचिंतन करा आणि समजून घेण्याची भावना ठेवा. त्याच्यामुळं घरामध्ये एक विचार. आणि सासूने सुनाला एक माणूस, सुनाने सासूला आई म्हणा. आपला विषय चालू होता नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या. हे तर आपला विषय चालला होता. रोज भागवत कथा आणि नंतर पोळ्याचा स्वयंपाक. साक्षात गंगा माता सुद्धा नाथ महाराजांचं भागवत श्रवण करण्यासाठी येत होत्या. काय नाथ महाराजांच्या वाणीचा अधिकार असेल मायबाप. आणि अशा नाथ महाराजांनी वर्णन केलं की या देवीचे सर्व भक्त मंडळी उदो उदो भक्त नाचते. आणि त्या भागवत कथेच्या सांगत्याच्या निमित्तानं भव्य दिव्य नाथ महाराजांनी नाम संकीर्तनाचा गोंधळ ठेवला. सगळ्या देवांना निमंत्रण दिली. सगळे देव गोंधळाला आले, पण अजून अंबिका माता गोंधळाला आलेल्या नव्हत्या. नाथ महाराज बाहेर आले. जगदंबा मातेच्या चरणावर विनंती केली, हात जोडून विनंती, आई साहेब तुम्ही जगाचं मूळ अधिष्ठान आहात. तुमच्याशिवाय आमच्या हरिनाम संकीर्तनाच्या गोंधळाला शोभा नाही. तुम्ही लवकर गोंधळाला या. पदामध्ये गोंधळासाठी देवाला निमंत्रित करतात. गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पेठ तू गांबे. या सर्व जगाचा मूळ अधिष्ठान आहे साहेब तुम्ही. आत तुम्ही लवकर गोंधळाला. गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पेठ तू गांबे. पहिल्या चरणाने ध्रुवपदाचा अर्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये आपण पाहू. हाताना टाळे, मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. हार घेऊन या. हार थाप मारा.
विडोबार कुमाये अनादि अंबिका भगवती बोधपर्डे घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा ये ओ जगदंबे मूळ पीठ तो गांबे. हे देवीचं अधिष्ठान देवी इतकी श्रेष्ठ आहे का. बोधाची परडी ज्ञानाचा पोत पाजळला. नाथ महाराज या देवीला गोंधळाला बोलवतात. याचा अर्थ मग देवी जर इतकी श्रेष्ठ आहे तर देवीचे गोंधळे सुद्धा तेवढे वजनदार असतील. नेता किती मोठा हे कार्यकर्ते नसतो. ज्याचे कार्यकर्ते मोठे तेवढा नेता मोठा. तसंच ज्याचे भक्त मोठे तो देव मोठा. मग या देवीचे नेमके गोंधळी कोण. व्यास वशिष्ठ व्यास महाभारतासारखं काव्य ज्याने लिहिलं ते व्यास. ते या देवीचे गोंधळी भगवती मातेचे बर का. व्यास ज्ञानोबराय म्हणतात व्यासांनी जे ज्ञान लिहिलं तेच ज्ञान खरं. त्याच्यानंतर जेवढं आहे ते व्यासांचं उष्ट. म्हणून म्हणजे व्यासोचिष्ट जगत्रय ज्ञानोबराने सांगितले. जगाचं बाकीचं सगळं ज्ञान हे व्यासांचं उष्ट ज्ञान आहे. व्यास महाभारतासारखं काव्य. वशिष्ठ बरोबर रामचंद्र जीवनाची मर्यादा कशा हे रामाकडून शिकवून अशा रामाचेही जे गुरु वशिष्ठ ते देवीचे गोंधळ. शुक ज्यांच्या जीवनामध्ये शोकच नाही. 12 वर्ष आईच्या उदरामध्ये राहिले. बामणाचं पोर एक खेळाची वेळ 12 वर्ष कापत कापत बाहेर ते नागवेची पळून गेले रे. आईशी खेळिया तुझं सांगितलं जाणून खेळ. शुकदेवांचं चरित्र ते शुक या देवीचे गोंधळे. काय गोंधळी वजनदार आहेत भाऊ. व्यास वशिष्ठ शुक ज्ञानोबराय तुकोबराय नाथ बाबा. आणि सगळ्यात मोठा गोंधळी सांगा छत्रपती शिवाजी महाराज. ते सुद्धा या देवीचे गोंधळी. कारण याच्या मुखामध्ये एक शब्द अखंड असायचा जगदंब जगदंब. कारण साक्षात याच तुळजाभवानी मातेला आमच्या जिजाऊ मातेने नवस केला. आई या जगामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही. माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल ज्याने या महाराष्ट्राच्या मातीची कुस पवित्र केली पाहिजे. 18 पगड जातील्या सर्व समाजाला सोबत घेणारा छत्रपती माझ्या पोटी जन्माला घाल. जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि डोळ्याला दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आईचा दर्जा देणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. मागणी आमच्या जिजाऊ मातेने या भवानी मातेकडे केली. देवी प्रसन्न झाली. देवीनं कौल दिला. महाराष्ट्राचा राजा शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला. जिने जन्म दिला शिवबाला धन्य होते ती माऊली. नाव तिचे जिजाऊ होती शहाजी राजांचे सावली. ते छत्रपती कसे घडले माझी जाऊने. लांबून बोललं तरी खेचलं पाहिजे ते बटन फिरवा. लय करावं लागतं. थोडं लांबून बोललं तरी खेचलं पाहिजे ते फिरवा बटन. माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा.
छत्रपती शिवाजी महाराज की धन्य धन्य शिवाजी शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेतलं. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांचं कार्य होतं. सर्वांना सोबत घेण्याची त्यांची कला होती आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या जीवनाची यशोगाथा संपन्न करणारे आपले लाडके आमदार म्हणजे आदरणीय कुचे साहेबांची विशेष उपस्थिती. ते छत्रपतीचे मावळे आहेत आणि सगळ्यात विशेष त्यांच्याच कुशल मार्गदर्शनानं हा सोहळा संपन्न त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व हे आपल्या सगळ्यांचे ते लाडके आहेत. अनेक वाक्य सांगतो, महाराष्ट्रात आमदार अनेक आहेत परंतु वारकरी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे कुचे साहेब आहेत. समस्त वारकरी संप्रदायाविषयी त्यांच्या अंतःकरणात दिखाव्यासाठी नाही, ओरिजिनल प्रेम वेगळं दाखवण्यासाठी वेगळं, अंतःकरणातून वारकऱ्याच्या आडी अडचणी समजून यायचं नेहमी ते कार्य करतात. संप्रदायाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये विशेष प्रेम. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित झाले होते. त्याच पद्धतीने आज आमच्या आमदार साहेबांची भक्तिशक्तीचा संगम आज या आपल्या फुलेनगर मित्रमंडळानं घडवून आणलेला आहे. आमदार साहेबांची विशेष उपस्थित आहे. आमदार साहेबांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. वेळात वेळ काढून आपल्या सर्वांचं प्रेम जतन करण्यासाठी ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. विडवल या देवीचे गोंधळी सामाने व्यास वैशिष्ट्य शुक गोंधळी नाच ताते सोहम मेळी. नाचण्याच्या मेळाचे दोन प्रकार, अहम मेळी सोहम मेळी. ऐका, अहम मेळी म्हणजे एकट्याच्या नादात नाचणं आणि सोहम मेळी म्हणजे सगळ्याला सोबत घेऊन नाचणं. एकटे कीर्तनकार काय कीर्तन करू शकत नाही. टाळकरी गायक वादक तुम्ही आहेत म्हणून आमच्या कीर्तनाला शोभा. कार्यकर्त्याशिवाय नेता शोभून दिसत नाही. मावळे आहेत म्हणून छत्रपती. आमदार साहेबांच्या महागा सुद्धा असे पहाडासारखे हिमालयासारखे सर्व युवा शक्ती आहे म्हणून आमदार साहेबांचे वैभव. कारण सोहम मेळे म्हणजे सगळ्यांच्या मेळात सगळ्यांना सोबत घेऊन नाच ताते सोहम मेळे. पुढचा शब्द महत्वाचा आहे, द्वैत भाव विसरुनी बळी. द्वैत गेलं पाहिजे. द्वैत जाण्यासाठी नवरात्र उत्सव आहे. सर्व समाज, सर्व जाती, सर्व धर्म आपण ज्ञानोबा तुकोबारायांच्या महाराष्ट्रातले माणसं सध्या आपण पाहतोय जातीपातीच्या नावाखाली सध्या इतकं दूषित वातावरण झालेलं आहे. परंतु
हे शुद्ध करण्याची ताकद आणि सगळ्यांना सोबत घेण्याची ताकद फक्त सध्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हा संप्रदाय कार्य करतो. संत सावता महाराजांच्या पवित्र दरबारात ही सेवा चालू. अरे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. ज्यांनी रानात पंढरी निर्माण केली त्या सावता महाराजांनी समाजाला समतेचा, बंधुत्वाचा, एकात्मतेचा उपदेश दिला. आणि हे महत्वाचं आहे जीवनामध्ये. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला आपल्या जीवनामध्ये असावी. द्वैत नसावं, द्वैत गेलं पाहिजे. तुमचं नाही आमच्यातलं सुद्धा द्वैत जाण्या. दोन महाराजांचं तरी पटत आहे का? एक महाराज म्हणतो त्याला काय येतंय, दुसरा म्हणतो तेव काय लायकीचं आहे मला सगळं माहिती त्याचं. लोक म्हणते दोन्ही मूर्खे चला डाबे प्यायला. लोक आपल्या पुढचे आमच्यातल्यांनी बी जरा नीट राहावा. सोन्याचे दिवस आहेत वारकरी समजा लोक देव मानते ते. त्याच्यामुळे आपण आचार विचार धर्म संस्कृती ज्ञानोबा तुकोबारांचे विचार नित्य आपल्या आठवणीमध्ये असावेत. द्वैत अंतकरणातलं गेलं पाहिजे. द्वैत भाव विसरून बळी खेळते आंबे तुझी गोंधळे. अशी युवा शक्ती या निमित्तानं उपस्थित आहे. जाता जाता तरुण मुलांना एक उपदेश. कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा. देशाबद्दल धर्माबद्दल अभिमान तुमच्या अंतकरणामध्ये आहे. म्हणून तुम्ही नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. आणि आयुष्यात माणूस कष्टाशिवाय मोठा होत नाही. लोक म्हणते देवाने त्यांना एवढं का दिलं, त्याच्या मागे जरा साधना बघा, कष्ट बघा. लोक बी म्हणतात काय मोठ्या माणसाची मजा नाही सजा आहे. एवढं सोपं नाही. जया अंगी मोठेपण तया यातं ना कठीण. आता आमदार साहेब आता उपस्थित आहेत, आपण पाहतो त्यांच्या कोणताच एवढा माणूस मोठा तेवढा व्याप जास्त. आणि ज्याला त्याला वाटतं आम्हाला वेळ द्यावा, कसं शक्य आहे? आपण मी थोडं समजून घेतलं पाहिजे. आणि एक वाक्य सांगतो, साधना तपश्चर्या कोणती गोष्ट घासल्याशिवाय चमकत नाही बाबा. कष्ट करा म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच कपच नाही. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा. ख बाराखडी नीट ऐका बरं का. एक एक शब्दाने पुढे जायचे. कष्ट करा कन मग खा म्हणून ख. पण खायचं त्याच्यातलंच खा. सगळ्यातलं खा पण तीन गोष्टी तर खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, आणि भावाचं खाऊ नका. हा कष्ट करा क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. सध्या ज्याला त्याला गर्व, ज्याचं त्याचं फिक्स वाक्य. म्या शून्यातनं विश्व निर्माण केलं. तू विश्वामित्र रे का काय बोलतो? विश्व निर्माण आम्हाला हानी तो का काय बाबा? कोणाला पदाचा, कोणाला ज्ञानाचा, कोणाला कलेचा, कोणाला करतो. गर्व करू नका, नम्रता ठेवा. लोक म्हणते शिकला तेव टिकला. जो वाकला तेवच टिकला. नम्र झाला भूता तेने कोंडिले लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा. गर्व नको ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसारणार घ गण घ. आणि घसारायचं नसेल आणि जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च चमचा लय चित्र असतो. ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो पण ध्यानात येत नाही. आणि ते तोंडावर लय खास बोलतात. वा 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 तुमच्यासारखा माणूस कुठं आहे का? पुढे गेल्यावर काय खरे आल्या का? म्हणजे मैंद मुकीचा कोवळा भाव अंतरीचा निराळा. तो को बराच सांगतात तसं नाही. तोंडावर भीतीन महाग भीतीच. आणि जो आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ चमचा नाही झाले आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही, छत्रपती म्हणले आपली एकच शाही. त्याचं नाव शिवशाही. बाकीच्या शहाचं मला काय करायचंय म्हणले माझी शिवशाही छत्रपती. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्यांनी कधीच कुणावर जळू नका. छ ज. हा माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. सध्या नवीनच रोग आलाय जळका रोग. इकडं आलाय का? सगळीकडेच आहे. लय फॉर्म मध्ये त्याचे लक्षणं सांगा. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. आता औषध लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. एक 300 रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे देहू. डॉक्टरचं नाव तुकोबा आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे जळका रोगाला औषध. त्याच्यातलं एकच इंजेक्शन सांगतो कामच तमाम होणार. लय गोळ्या खायच्या नाही. एकच इंजेक्शन पॉवरफुल जळक्या रोगावलं. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते. त्यावर चित्त निर्मळ ठेवा. जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायची का? आपला गायक आहे, वादक आहे, परिसरातला कीर्तन करा, दुकान टाकला, व्यवसाय टाकला, बिझनेस टाकला. आपला माणूस जर महाराष्ट्राच्या राजकारणात चमकत असेल तर आपल्या सगळ्या माणसाने मिळून खांद्या घेऊन नाचलं पाहिजे. आपल्या माणसं आपली काळजी करतात ना, आपण त्यांची काळजी करणं, आपण त्यांना जपणं. जळू नका. आपल्या माणसं प्रेम करायची का?
म्हणजे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही, देव त्याची झाडाझडती होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राट, मुद्द्यावर ठाम राठ, संकटाला डगमगू नका मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा तरबेज वासेल थकू नका यश मिळणं पण जरा दमदारा दम धरण्यासाठी धाडस ठेवा आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका एवढीच बाराखडी भरपूर झाली. आता सगळीच बाराखडी जर पहिल्याच माळाला सांगितलं तर 9व्या माळाला काय शिल्लक राहील. त्याच्यामुळं जे हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्यावर मग चक्कर येत असती. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पत्ते पाळा विठ्ठल. तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, व्यसनापासून दूर राहा. अरे व्यसन फॅशन वाईट वाटतं दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काही भेटन, गुटखा खाल्लं होतं तोंड फुटन, दारू प्याला लेवर फुटन, चांगल्या कामात बंधन तुटन, मित्रमंडळ चांगली ठेवण्याचं सुरुवातीला पासत्यान ताडी तुमची ओळखते नाडी दारूस लावत्यान गोडी इकावं लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी अरे लावण्याच्या दारूला काडी धरण्यानं बा तुकोबाची जोडीन मंकलन परमार्थाची गोडी. हा व्यसनाची हरिदान आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून. आणि एक वाक्य सांगतो, अहो ह्या 100 रुपयाच्या बाटलीनं अनेक जणांचा संसार उद्ध्वस्त केलं. मी तर खरं म्हणतो पेताडाला खरं भाग्यवान बायको भेटत असते. बिचारे कसे संसार हाकते त्या माऊलीला माहिती. बघा खेड्यापाड्यात काय वातावरण झाले. ह्याने काम करायचं नाही घरी आयतं बसून खायचं. त्या माऊलीने दिवसभर दुसऱ्याच्या रानात मोलमजुरी करायची, 300 रुपये रोज कमवायचं आणि ह्याने संध्याकाळी अडवायचं आणि त्याच्यातलं 200 प्यायला घ्यायचं. खरंच ती माऊली कसा संसार हाकते. म्हणून तर म्हणतात पाये लक्ष्मीची हाती स्त्री शक्ती. आणि हे नवरात्र सुद्धा स्त्रियांना सन्मान देण्यासाठीच आहे. आपल्या वेदांना सुद्धा अगोदर मातेला सन्मान दिलाय. मातृदेवो भव आणि नंतर पितृदेवो भव. तुकोबारा सुद्धा म्हणतात धन्य माता, अगोदर माता नंतर पिता, कुळी कन्या पुत्र. विवेकानंद अमेरिकेत गेले आणि त्यांनी जो शब्द वापरला माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, पहिला शब्द सिस्टर म्हणजे माझ्या बहिणींनो. अगोदर स्त्री शक्तीचा सन्मान देवीच्या समोर आहे. आपली बहीण असेल, आपली मुलगी असेल, धर्मपती असेल, आई असेल, या सर्व महिलांविषयी सन्मान ठेवणं ही खऱ्या अर्थानं नवरात्र आहे. वेडवलं इतके गोंधळी झाले पण हे सत्ययुगातले त्रेतायुगातले गोंधळी झाले. कलयुगातले नेमके गोंधळी कोण? अभंगाच्या शेवट मुकुटमणी पुंडलिक जना
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नाथबाबा सांगतात, मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक, गोंधळ गाले ते सकौतुक एका जनार्दनी नाचे ते. सर्व गोंधळांचं मुकुटमणी पुंडलिकराय, कारण पुंडलिका भेटी परब्रह्म आले का. पुंडलिकरायमुळेच पंढरपूरची स्थापना आहे. आणि म्हणून मुकुटमणी पुंडलिक अधिष्ठान सर्व वारकऱ्याचं, म्हणून ते मुकुटमणी आहेत. 33 कोटी देवनायक, 33 कोटी देवसुद्धा या देवीचे नायक म्हणजे सेवक. गोंधळ गाले ते सकौतुक, सर्व कौतुकानं गोंधळ घालतात. तर नाथ महाराज म्हणतात, मी त्या गोंधळात आनंदानं नाचतो. एका जनार्दनी नाचे देख, असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. या निमित्तानं या मित्रमंडळाला आपल्या या उत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांची विशेष उपस्थिती, आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि नुसते आमदार नाही तर दमदार आमदार म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो असे नारायणरावजी कुचे साहेब, त्यांची विशेष उपस्थिती आहे. साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आणखी एक विशेष सांगतो, आम्ही काय कोणत्या पक्षाचे प्रचार करायला इथं आलेलो नाही, पण जे सत्य आहे आणि जे खरं आहे आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. 500 वर्षापासून चाललेला संघर्ष जो राम मंदिराचा होता तो 22 जानेवारीला संपन्न झाला आणि सर्व भारतीयांचं खरं स्वप्न पूर्ण झालं. म्हणून भारत सरकारचे मनापासून आभार, ज्यांनी राम मंदिर पूर्ण केलं. मग ते कोणी पूर्ण केलं ते आपल्या सगळ्याला माहीतच आहे. आणखी एक वाक्य पुढचं बोलतो, हिंदू म्हणून राम मंदिराचा अभिमान, पण वारकरी म्हणून एक पुढचं वाक्य सांगतो, आळंदी ते पंढरपूर, दिहू ते पंढरपूर शेकडो वर्ष वारकऱ्यांचा पालखी सोहळा जातो, पण त्या वारकऱ्यांची काळजी आतापर्यंत कोणत्या सरकारला कळाली नाही की हे वारकरी किती, त्यांच्या गाड्या किती, ह्यांचं अंतर किती, हे रोड किती. बुवा एवढ्या 10 लिटरच्या घागरीमध्ये जर 20 लिटर पाणी बसायचं म्हणलं तर बसन का. छोट्या रोडमध्ये जर 20-20 लाख वारकरी रोडने चालतात, माझ्या ज्ञानोबारांच्या सोबत कसा सोहळा यशस्वीपणे संपन्न होईल. परंतु महाराष्ट्र सरकारने, या भाजप सरकारनेच आळंदी ते पंढरपूर आणि दिहू ते पंढरपूर 8 पदरी रोड परिपूर्ण केला. म्हणून वारकरी म्हणून त्यांचा एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. पक्षाचं घेणं देणं नाही, ज्यांनी केलं त्यांचे आभार. आणि आमची ती आस्था, किती ट्रॅफिक आणि किती गाड्या वारकऱ्याला का असून जायच्या, अनेक वारकरी मृत्युमुखी पडले, परत एकदा हे झाल्या कुणाला काळजी मायबाप, परंतु वारकऱ्याची काळजी करणारं सरकार असं महाराष्ट्रामध्ये. आणि हे असणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण काळ आपण सध्या पाहतो आहे. आणि कुचे साहेबांच्या हातून एक महत्त्वाचं वाक्य बोलतो, चित्त घेऊन ऐका. आतापर्यंत आपल्या तालुक्याची सेवा घडली, पण येणाऱ्या काळामध्ये कुचे साहेबांच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडावी हे ज्ञानोबारांच्या चरणी मी प्रार्थना करतो. यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्यांना महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असेच भरभरून आशीर्वाद साहेबांना द्यावेत. आणि साहेबाच्या हातून सुद्धा असेच गोरगरीब रयतेची, तळागाळातल्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या सर्वांची सेवा घडावी अशी मी या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देतो. साहेबांना खूप खूप साहेबांचे आभार मानतो. या कार्यक्रमाचं विशेष अट्टहास आग्रह ज्यांनी केला असे आमचे संतोष मामा वरकड, मामांचं इतकं प्रेम बदनापूर तालुक्यात कुठेही कीर्तन येऊ द्या, संतोष मामा आमच्यासोबत येणार म्हणजे येणारच असे आमचे संतोष मामा, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आज तेही उपस्थित आहेत, वेळोवेळी संपर्कामध्ये ते राहिले, त्यांचे आभार मानतो. या निमित्तानं सुंदर अशी मृदुंगाचे साथ ज्यांचे आपण ऐकले, असे ओम महाराजांनी अत्यंत बुलेट ट्रेनसारखा मृदुंग वाजवला, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्यांच्या अगोदर ज्यांनी गोड साथ केली असे आमचे रामेश्वर महाराज कोल्हे, त्यांचे आभार. प्रसाद महाराज असतील, प्रवीण महाराज असतील, तुळशीराम महाराज असतील, काका महाराज आदी करून सर्व मंडळी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मी आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. 2 मिनटं कोणीही उठायचं नाही, हे सगळ्यांना विनंती. 2 मिनटं कोणीही उठू नका.
माझे गुरुवरे माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊंच्या चरणी ही सेवा समर्पित आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी कर्जतला आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी अशी विनंती वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली